नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ या डिपार्टमेंटची मेगा भरती निघालेली आहे आणि त्या मेगा भरतीचा पदांसाठीचा अभ्यासक्रम काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. प्रदूषण नियंत्रक मंडळ या मेगा भरतीतील जे पोस्ट आहेत त्याबद्दलचा आपण अभ्यासक्रम बघणार आहोत. पहिली पोस्ट आहे रिजनल ऑफिसर ग्रेड ए. तर पार्ट 1 मध्ये असेल जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेहेन्सिव्ह स्किल असतील 30 मार्क्ससाठी. त्यानंतर बेसिक स्किल्स इन सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल 30 मार्क्ससाठी. त्यानंतर एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन, एअर, वॉटर अँड वॉटर मॅनेजमेंट लाईक ट्रीटमेंट, जनरल इश्यूज अँड एन्व्हायरमेंट हे असतील 100 मार्क्ससाठी. तर अशा टोटल 160 मार्क्सचा हा पेपर असेल. पेपर 1 मध्ये जनरल नॉलेज, बेसिक जनरल ॲप्टिट्यूड, त्यात वर्बल ॲबिलिटी असेल, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी असेल, लिगल रिझनिंग असेल आणि इंग्लिश लँग्वेज असेल. पार्ट 2 मध्ये बेसिक स्किल्स ऑफ इंजिनिअरिंग असेल, त्यात मॅथमॅटिक्स असेल 12th सायन्स लेवलचं, केमिस्ट्री असेल 10th क्लास लेवलचं. आणि पार्ट 3 मध्ये आपण बघितलं एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन. तर यात एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन, त्यानंतर एअर, वॉटर अँड वेस्ट मॅनेजमेंट असेल, त्यात एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, त्याचबरोबर जनरल इश्यूज इन एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज वगैरे या गोष्टी त्या पदासाठी असणार आहेत. पुढचं पद आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड ए. तर यांना पार्ट 1 असेल जनरल नॉलेज अँड ॲप्टिट्यूड टेस्ट अँड इंग्लिश लँग्वेज, टोटली 60 मार्क्ससाठी. आणि पार्ट 2 मध्ये असेल वॉटर, एअर, SW बायोलॉजिकल पॅरामीटर्स ॲनालिसिस, डेटा कंपायलेशन, डेटा रिव्ह्यू, ॲडमिनिस्ट्रेशन हे 100 मार्क्ससाठी असेल. टोटल 160 मार्क्सचा क्वेश्चन यांचाही होणार आहे क्वेश्चन पेपर. तर पार्ट 1 मध्ये जनरल नॉलेज असेल, ज्यात करंट इव्हेंट्स अँड महाराष्ट्र, नॅशनल, इंटरनॅशनल हे गोष्टी असतील. ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, जनरल ॲनालिसिस. त्याचबरोबर पार्ट 2 मध्ये बेसिक स्किल इन ॲनालिसिस, कंपायलेशन, रिव्ह्यू, लॅबोरेटरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ॲनालिटिकल मेथड्स, डेटा कंपायलेशन, रिव्ह्यू, सर्टिफिकेशन्स, ISO, OHSAS. तर अशा टेक्निकल क्वेश्चन्सवर हे पार्ट 2 इथे विचारलं जाणार आहे. पुढचं पद आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड बी अँड ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट ग्रेड सी. तर दोघांसाठी सेमच क्वेश्चन्स इथे असणार आहेत. पहिला पेपर असेल पार्ट 1 जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट अँड इंग्लिश लँग्वेज, टोटल 80 मार्क्ससाठी असेल. त्यानंतर पार्ट 2 मध्ये वॉटर, एअर, SW बायोलॉजिकल पॅरामीटर ॲनालिसिस, डेटा कंपायलेशन 120 मार्क्सला, टोटल 200 मार्क्सचा हा पेपर इथे कंडक्ट केला जाईल. जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर्स, इंडियन वर्ल्ड जॉग्रफी, हिस्ट्री अँड पॉलिसी, गव्हर्नन्स असेल. त्याचबरोबर ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये लॉजिकल, डिसिजन मेकिंग, जनरल रिझनिंग वगैरे हे क्वेश्चन्स असतील. पार्ट 2 मध्ये बेसिक स्किल अँड ॲनालिसिस कंपायलेशन असेल, ॲनालिटिकल मेथड्स असतील, डेफिनेशन असेल, डेटा कंपायलेशन असेल, सर्टिफिकेशन्स असेल, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट अँड फॅक्टर असतील. पुढचं पद आहे हेड अकाउंट सिनियर क्लर्क अँड ज्युनियर क्लर्क टायपिस्ट ग्रुप सी. तर यांनाही पार्ट 1 मध्ये जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट, इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेहेन्शन स्किल असेल 80 मार्क्सला. त्यानंतर बुक किपिंग, अकाउंट, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट रिलेटेड हे असतील 20 मार्क्सला. टोटल 200 मार्क्सचा क्वेश्चन आहे. यांची क्वेश्चन पेपर 200 मार्क्सचा कंडक्ट केला जाईल. 80 मार्क्समध्ये सेम असणार आहे जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि पार्ट 2 मध्ये असेल नॉलेज ऑफ बजेट्स, जनरल अकाउंटिंग अँड फायनल अकाउंट, पोस्ट रिलेटेड टॉपिक्स, त्याचबरोबर नॉलेज जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल्स आणि कम्प्युटर बेसिक्स, MS ऑफिस, टॅली आणि अकाउंट प्रोसेसिंगचे क्वेश्चन्स टेक्निकल इथे असणार आहेत. पुढचं पद आहे लिगल असिस्टंट ग्रुप सी. पार्ट 1 मध्ये जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट, इंग्लिश लँग्वेज 80 मार्क्सला आणि एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन्स अँड अदर लॉज असतील 120 मार्काला. टोटल 80 आणि 120 200 मार्क्सचा क्वेश्चन्स यांचाही कंडक्ट केला जाईल. पार्ट 1 हा सेम आहे. बाकी पोस्ट ज्या पद्धतीने पार्ट 1 आहे तेच ॲप्टिट्यूड टेस्ट अँड जनरल नॉलेज.
पार्ट 2 मध्ये असेल एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड कम्प्युटर नॉलेज. हे टेक्निकल यावर क्वेश्चन्स असतील. पुढचं पद आहे ज्युनियर स्टेनो ग्रुप सी. तर यांना पार्ट 1 मध्ये असेल जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट अँड इंग्लिश लँग्वेज 80 मार्क्स. पार्ट 2 मध्ये असेल टाईप ऑफ शॉर्ट हँड स्किल, कम्प्युटर प्रोसेसिंग, जनरल अकाउंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन 80 मार्क्स. पार्ट 3 मध्ये प्रोफिशियन्सी टेस्ट यांची कंडक्ट केली जाईल 40 मार्क्स. असा टोटल यांची 200 मार्क्सचा असेल. 40 मार्क्सची यांची प्रॅक्टिकल टेस्ट इथे घेतली जाणार आहे. पार्ट 1 मध्ये जनरल नॉलेज अँड ॲप्टिट्यूड टेस्ट. पार्ट 2 मध्ये जनरल नॉलेज, जनरल ऑफ अकाउंटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, जनरल अवेअरनेस ऑफ कम्प्युटर ऑपरेशन्स आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स. त्याचबरोबर पार्ट 3 मध्ये प्रोफिशियन्सी टेस्ट यांची कंडक्ट केली जाईल. टेस्ट ऑफ शॉर्ट हँड टायपिंग स्किल्स अँड इंग्लिश अँड मराठी या दोघांच्या टेस्ट त्यांच्या घेतल्या जातील. पुढचं पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रुप सी. तर यात पार्ट 1 मध्ये असेल जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड टेस्ट आणि इंग्लिश लँग्वेज 40 मार्क्ससाठी. त्यानंतर वॉटर अँड एअर SW बायोलॉजिकल पॅरामीटर ॲनालिसिस असेल 60 मार्क्ससाठी. टोटल 100 मार्क्सचा यांचा क्वेश्चन पेपर इथे घेतला जाणार आहे. पार्ट 1 जनरल नॉलेज, यात करंट अफेअर्स असेल, इंडियन वर्ल्ड जॉग्राफी, हिस्ट्री आणि पॉलिसी गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन. पार्ट बी मध्ये असेल ॲप्टिट्यूड टेस्ट, लॉजिकल रिझनिंग, त्यानंतर जनरल डिसिजन आणि जनरल ॲनालिटिकल मेथड्स. पार्ट 2 मध्ये असेल बेसिक स्किल्स इन ॲनालिसिस, ॲनालिटिकल मेथड्स, वॉटर एअर MSW, BMW रिझर्व प्रिपरेशन आणि ग्लासवेअर वॉशिंग मीडिया प्रिपरेशन इथे कंडक्ट केलं जाईल. परीक्षा पद्धत व गुण, आपण जे परीक्षेचं पॅटर्न इथे लक्षात घेतलं सिलेबस वाईज, तर त्यात परीक्षेचं गट अ साठी जे असणार आहे, गट अ मधील सर्व पदांकरिता लेखी परीक्षा 160 मार्काची असेल, मुलाखत ही 40 मार्काची असेल. असे 200 मार्काचे हे पेपर इथे कंडक्ट केलं जाईल. गट ब आणि गट क मधील सर्व पदांकरिता लेखी परीक्षा ही एकूण 200 गुणांची असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी इथे असणार आहे. 100 क्वेश्चन्स असतील. एक क्वेश्चन 2 मार्क्सला, असे 200 मार्क्सची क्वेश्चन पेपर इथे कंडक्ट केलं जाईल. तर अशा पद्धतीने हे पॅटर्न असणार आहे. मुलाखत फक्त गट अ या पदासाठी असणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. सो निगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. गट अ व गट क संवर्गातील पद भरती कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक शासनाकडून वेळोवेळी संदर्भात निर्गमित होणाऱ्या शासन निर्णय आदेशानुसार करण्यात येणार आहे. सो हे महत्त्वाचे पॉईंट्स इथे लक्षात घ्यायचं आहे. गट अ साठी फक्त मुलाखत आहे, बाकी गट ब आणि गट क साठी मुलाखत नाही. सो अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीचं आपण इथे त्यांचा एक्झाम्सचं काय पॅटर्न असणार आहे ते बघणार आहेत. काही पोस्टसाठी 160चा क्वेश्चन पेपर असेल, काही पदांसाठी 200चा आणि काही पदांसाठी फक्त 100 मार्क्सचं इथे क्वेश्चन पेपर होणार आहे. तर त्याबद्दलचं प्रिपरेशन तुम्ही त्या सब्जेक्ट वाईज टेक्निकली करणं गरजेचं आहे. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.